हा सण आहे, या सणामध्ये मग मी काहीतरी केलं पाहिजे, कारण मला उद्या निवडणूक लढवायची. मग काय करतो मी? मोफत एसट्या. कारण का सगळा माझा चाकरमानी आहे, कोकणी बांधव आहेत, माता भगिनी आहेत, ते इकडे सगळं झाल्यानंतर कोकणामध्ये जाणार. मग एसट्या जास्त एसट्या सोडा, त्या सोडल्याच पाहिजेत, पण फुकट एसट्या करायच्या. फुकट एसट्या ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण जाता जाता जे काही खड्डे खाच खळगे आहेत, म्हणजे फुकट मोफत प्रवास, तुमची हाडं खिळखिळी करून देण्याची मी मोफत सोय करून देतोय, जा. मग त्या रस्त्यावरती जे खड्डे पडलेत, मागे एकदा गडकरी बोलले होते की असा रस्ता होईल की 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत, पण पुढची लाईन अशी होती की पण 500 वर्षात रस्ताच होणार नाही. 500 वर्ष लागतील रस्ता व्हायला, त्याच्यानंतर 200 वर्ष रस्ता खड्डा त्या रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, आणि राहणारे कोण त्याच्यापर्यंत? मग रस्ता होतोय, मुंबई गोवा रस्ता होतोय, त्याच्यावरती खड्डे पडले, त्याच्यात ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये हाडं खिळखिळी होतात. पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर 15,000 रुपये दंड. मग आज मी जाहीर करतोय, मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत त्या प्रत्येक खड्ड्यावरती सरकारला दंड लावा. दंड सरकार, जा मोजा, खड्डे मोजा आणि सरकारला दंड लावा. पण ते रस्ते जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडपासाठी खणलेल्या खड्ड्याचा 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही, हे मी आज जाहीर करतोय. जा सांगा मुख्यमंत्र्यांना की आम्ही 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही, पहिले ते खड्डे बुजवा पहिला, नाही तर त्या खड्ड्याचा 15,000 रुपये 2,000 रुपये काय दंड असेल तो सरकारने भरावा. सरकार म्हणजे कोण? आपलेच पैसे देणार, त्यांच्या खिशातनं जात नाही, कारण मंत्री बोलतायत आपल्या बापाचा पैसा आहे. अरे तुमचा बाप जनता आहे, त्या जनतेचा पैसा आहे, त्या जनतेचा पैसा आहे, तो असं तुम्ही वाटेल तसं लुटाल आणि पुन्हा उद्या उत्सवावरती आमच्याच उत्सवावरती बंधनं आणाल तर आम्ही सहन करणार नाही, आम्ही ती तोडून टाकू. हे मी आज जाहीर करतोय. काय करायचं ते करा. आणि त्याच्यानंतर मग येतं ते, आता बघू ना काय करतायत.